गुन्हेगारी क्षेत्रासह विविध घटनांना बेकायदेशीर घटनांना आळा घालण्यासाठी जे आहे ते माढा शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते आणि हेच CCTV कॅमेरे आपण जर पाहिलं असेल तर दुळखात पडल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। 2018 साली माढ्याचे तत्कालीन असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल बोस यांच्या पुढाकारातून हे बसवण्यात आलेले कॅमेरे मात्र आज जर पाहिलं आपण तर पूर्णपणे दुळखात पडल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे खऱ्या अर्थानं माढा शहरातला तिसरा डोळा जो आहे तो बंद स्थितीत अडकल्याचं पाहायला मिळतंय। 2018 साली अतुल बोस यांच्या पुढाकारातून माढा शहरवासियांच्या पुढाकारातून जो आहे तो या ठिकाणी CCTV कॅमेरे जे आहे ते बसवण्यात आले होते आणि आपण पाहिलं असेल तर माढा शहरातल्या सर्वच सार्वजनिक ठिकाणी जे आहे ते एकंदरीत हे कॅमेरे जे आहेत ते लोकवर्गणीतून बसवण्यात आले होते। यासाठी शहरातील व्यापारी असेल, नागरिक असेल, लोकप्रतिनिधी असेल आणि दानशूर मंडळींनी जे आहे ते यासाठी पुढाकार घेतला होता आणि CCTV कॅमेरे जे आहे ते लावण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहिलं आजच्या घडीला माढा शहरात बसवण्यात आलेले 16 CCTV कॅमेरे जे आहेत त्या अक्षरशः दुळखात पडल्याचं पाहायला मिळतंय। ज्या शहरवासियांची आणि ज्या शहरातल्या नागरिकांची सुरक्षा ज्या कॅमेऱ्याच्या आधारे अधोरेखित करण्यात येत होती तेच कॅमेरे मात्र आता दुळखात पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मागच्या काही दिवसाचा जर आपण आढावा घेतला तर या ठिकाणी माढ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जे आहे ते 2 तरुणांचं अपहरण करून जे आहे ते त्यांना अमानुष पद्धतीनं जे आहे ती मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर घरफोडीच्या घटना देखील जे आहे ते शहरात घडताना पाहायला मिळतात। एकीकडे बेकायदेशीर व्यवसाय देखील जे आहे ते या शहरामध्ये पेव धरताना पाहायला मिळतात। बेशिस्त वाहतुकीचा देखील तितकाच प्रश्न माढा शहरामध्ये अधोरेखित होतोय आणि ज्या पद्धतीने एकीकडे CCTV कॅमेरे शहरवासियांवर करडी नजर ठेवण्यासाठी आणि बेकायदेशीर गोष्टींना आळा लावण्यासाठी बसवण्यात आले होते ते कॅमेरा जर आपण सध्याच्या घडीला पाहिलं असेल तर पूर्णपणे बंद स्थितीत जे आहे ते कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं उद्घोषणा केल्या जात होत्या याच कॅमेऱ्याद्वारे शहरवासियांना आव्हान केलं जात होतं ते उद्घोषणा करणारे स्पीकर देखील जे आहेत ते देखील नादुरुस्त आणि पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे शहरवासियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले CCTV कॅमेरे जे आहेत ते पुन्हा एकदा नव्यानं सुरू करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। तरच शहरवासियांना जो आहे ती सुरक्षिततेची भावना जी आहे ती या शहरवासियांमध्ये निर्माण होणार आहे। त्यामुळं आतापर्यंतच्या कालावधीत जर आपण पाहिलं असेल तर 2018 ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये आतापर्यंत अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी माढा पोलीस ठाण्यामध्ये येऊन गेलेत। मात्र कॅमेरा सुरू करण्यासंदर्भात मात्र कोणत्याही अधिकाऱ्यानं मात्र जे आहे ते पुढाकार घेतलेला दिसत नाही आणि उदासीनता जी आहे ती त्यांच्या कार्यभारातून आपल्याला पाहायला मिळाले। मात्र आता नव्यानेच आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून गणले जाणारे माढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे याकडे कसं पाहतात आणि खऱ्या अर्थानं हे CCTV कॅमेरे सुरू करण्यासाठी काय गतिमान हालचाली करतात का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळं आता CCTV कॅमेरे तत्परतेनं माढा शहरातले सुरू करण्यासाठी काय हालचाली होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन सिराज तांबोळीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।